नमस्कार। संगीत नाटक अकादमी द्वारा आयोजित इस 4 दिवसीय रामायण पुतुल उत्सव में आप सभी का हार्दिक अभिनंदन है। पिछले कई वर्षों से संगीत नाटक अकादमी इस उत्सव का आयोजन करती आ रही है। इस वर्ष दीपावली के शुभ अवसर पर इस आयोजन का विशेष महत्व है। इस उत्सव में आप देश के विभिन्न प्रदेशों की पुतुल शैलियों में रामायण के प्रसंगों को देख सकते हैं। संगीत नाटक अकादमी पिछले लगभग 7 दशकों से देश की प्रदर्शनकारी कलाओं के संवर्धन और संरक्षण में लगी हुई है। इतना ही नहीं, इन कलाओं के प्रदर्शन देश के कोने कोने में बसे कला रसिकों तक पहुंचाना भी इसका एक उद्देश्य है। यही कारण है कि कोविड-19 के कारण जब पहले की तरह मंच प्रदर्शन नहीं हो पा रहे, संगीत नाटक अकादमी लगातार ऑनलाइन कार्यक्रमों का आयोजन कर रही है। तो चलिए शुभारंभ करते हैं आज की कला यात्रा का। पहली प्रस्तुति महाराष्ट्र का पारंपरिक छाया पुतुल चामड्याचा बाहुल्या। निर्देशक हैं श्री चेतन गंगावने। श्री चेतन गंगावने महाराष्ट्र के ज़िला सिंधुदुर्ग गांव पिंगुली के ठाकर आदिवासी समुदाय से संबद्ध हैं। ये पुतुल चर्म से बनती है, इसलिए इसे चामड्याचा बाहुल्या कहा जाता है। महाराष्ट्र में ये कला अब लुप्त होने के कगार पर है, इसीलिए संगीत नाटक अकादमी इसको पुनर्जीवित करने के लिए और बचाए रखने के लिए प्रयासरत है। आज के इस प्रदर्शन में श्री चेतन गंगावने के साथ हैं तबले पर श्री परशुराम विश्राम गंगावने, झांझ पर श्री एकनाथ परशुराम गंगावने, तुनतुने पर श्री प्रवीण अशोक गंगावने, हारमोनियम पर सुश्री जाह्नवी एकनाथ गंगावने, पुतुल संचालक सुश्री तनुश्री चेतन गंगावने। आज अपने प्रदर्शन का आरंभ आप गणेश और सरस्वती वंदना से कर रहे हैं। उसके बाद भगवान राम के वनवास से आप प्रसंग शुरू करेंगे। कथा इस प्रकार है। वनवास के दौरान भगवान राम ने भ्राता लक्ष्मण से जंगल से फल लाने को कहा। लक्ष्मण जब जंगल पहुँचे तो आकाश से एक तलवार उनके सामने गिरी। उस तलवार से उन्होंने उस जंगल के पेड़ों को काटना प्रारंभ किया और फिर वहाँ रहने वाले राक्षस सुब्रा दैत्य का वध किया। सुब्रा दैत्य रावण की बहन शूर्पणखा का बेटा था। उसके बाद की कथा में लक्ष्मण द्वारा शूर्पणखा की नाक काटा जाना, शूर्पणखा का बदला लेने के लिए उसके भाई रावण का देवी सीता का अपहरण करना, जटायु का रावण से युद्ध करना, भगवान राम और हनुमान का मिलना, भगवान राम द्वारा अपनी अंगूठी देकर हनुमान को लंका भेजना और हनुमान द्वारा लंका दहन करना, ये सभी प्रसंग आप इस प्रस्तुति में देख पाएंगे। तो आइए आनंद लें इस प्रस्तुति का। Hare
काशिव चिकनाता काशिव चिकनाता अहो भटजी जय जय काशीनाथ असे देवाचे नामस्मरण करा. जय जय पांड्या रोगा. अहो भटजी अहो पांढरराव कुणाला झालेला आहे जय जय पांडुरंगा पांडुरंगा असे देवाचे नामस्मरण करा भटजी. अहो ते सगळं काय राहू दे, पण इथे बोलवण्याचे कारण काय आहे ते पहिले सांगा पाहू. भटजी आहा. या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचं कारण म्हणजे असं आहे कसं आहे? की या सर्व या इथल्या लोकांनी देव गणपतीची आराधना केलेली आहे. वा वा आणि त्या आराधनेला पाहून देव गणपती या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. वा वा. त्याची सदैव पूजा करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवलेले आहे. मग मला पूजा करण्यासाठी काही साहित्य पण लागेल. अशी साहित्य कोणती लागते बरं? मी म्हणतो 125 नारळ हा? आणि 1 तांदूळ. 125 नारळ ओहो. आणि 1 तांदूळ. ओहो. म्हणजे तुमचा काय उलटा जन्म पायाळ झाला होता काय हो? नाही हो, काय असं झालं? वाटतंय मला बहुतेक. नाही नाही, काय झाले? अहो लोक म्हणतात 1 नारळ हा. आणि 125 तांदूळ. हो, आमचा वृद्धपकाळ जवळ आलेला दिसतोय बा. अहो दिसताय तर तुम्ही जवान भटजी. आमची जीभ चोचरी झालेली आहे वाटते. हो का? हो. बरं बरं. हा. हे बघा हा. अजून अशी कोणकोणती साहित्य लागते बरं? म्हणतो गंध धूप जाई जुई मोगरा शेवंती बेलपत्र तुळशी अशी साहित्य लागतील पहा. हे बघा भटजी हा. या ठिकाणी सर्व गंध धूप सर्व या ठिकाणी पुष्प फुलं सगळीकडे आपल्याकडे आलेली आहे. हा. त्या तुम्ही पूजेस तुम्ही आरंभ करून घ्या म्हणजे झालं. हो. हा. नारायण चांगलं. नमः केशवाय नमः गोविंदाय नमः महादेवाय नमः खादेव का मालवणच्या खाजान समर्पयामि खादेव का कडकडे लाडवान समर्पयामि खादेव का उघडा मोदकान समर्पयामि खादेव का करंजान समर्पयामि मोर्य म्हणा मोरया. वा भटजी किती छान पूजा झालेली आहे. हो. देव गणपतीकडे तेवढं तुम्ही सांगणं करा. देव गणपती सर्वांना चांगला आशीर्वाद दे म्हणजे त्याने आरोग्य चांगलं दे म्हणजे झालं. हो, हो. हा? हो. आणि हे बघा भटजी हा. आता तुमचं राहिलं म्हणजे तुमची दक्षिण. हा. ती दक्षिणा जी आहे हा. ती आजकाल तुम्हाला माहिती आहे आम्ही पाठीमागून पाठवून देतो. हो. हा. हो. त्यावेळी दक्षिणा फक्त देतो आणि फक्त तुमचं नाव सांगा म्हणजे झालं. आमचे नाव दगडू भटजी पहा. हा. हो, दगडू भटजी. बरं दगडू भटजी. हो. हा. चला चला, हा येतो. धन्यवाद. हे उठो बाहेर गावच्या जाई परदे जा. कथा बोलू श्री रामायणी गा.
दशरथीच्या सांगण्याप्रमाणे राम, लक्ष्मण आणि सीता ही तिघे वनवासाला निघालेली आहेत आणि वनवासाला ती सरोवर नद्या ह्या पार करून ते वनवासा ठिकाणी निघालेले आहेत. लक्ष्मणा, अरे आपण या जंगलाच्या ठिकाणी आलेलो आहोत. हो हो बंधू. अरे या ठिकाणी आपण या बरंच चालत आपण इथे आलेलो आहोत, परंतु आपण येताना काही खाण्याची काही आपण आणलं नाही. अरे मग या जंगलाच्या ठिकाणी जा, अरण्या ठिकाणी जा आणि काही ते फळं कंदमुळं जी मिळतील ती जाऊन तोडून जाऊन घेऊन ये. बंधू, आत्ताच्या आता या जंगलामध्ये सफर करतो आणि येथे मिळणारी कंदमुळे जी आहेत ही आपल्यासाठी व आपल्या सीता मातेसाठी घेऊन येतो म्हणजे झालं. लक्ष्मण अरण्या ठिकाणी आलेला आहे आणि त्याने काय केलेलं आहे, एक जंगल होतं जंगल आणि त्याच्यात बघतो तरी काय, त्याला बाजूला एक खग्रस म्हणजे एक हत्यार भेटलेलं आहे, हत्यार. आणि ते खग्रस भेटलेलं आहे आणि त्या खग्रसाला काही धार नव्हती. त्याने त्या खग्रसाला हत्याराला धार काढलेली आहे, ती तलवार होती आणि धार काढून त्याने तिथे ती पाजळलेली आहे आणि त्या जंगलामध्ये त्याने त्या अरण्या ठिकाणी त्या झाडावर त्याने मारलेली आहे. आणि तिथे कोण होता, तो सुप्रदैत्य होता, सुप्रदैत्य. आणि तो सुप्रदैत्य कोण होता की त्याने 12 वर्ष तपस्या करत होता, तो दैत्य राज्य होता आणि देवराज्य मोडावं नत्र जोडावं अशी तो तपस्या करत होता. आणि ते मारतो क्षणी तो जे सुप्रदैत्य तिथे मेलेला आहे. धरून हरी लक्ष्मण राणा, लक्ष्मण राणा भरणाया गेला रे हरी. चाप धरून हरी जो हरी नामे शबरी राक्षस, जो हरी नामे शबरी राक्षस. रावण मारी रे चाप धरून हरी लक्ष्मण राणा, लक्ष्मण राणा भरणाया गेला रे हरी. चाप धरून हरी. लक्ष्मणाने त्या सुब्रतेला तिथे मारलेला आहे. हा सुब्रत म्हणजे कोण होता, त्या रावणाचा भाचा म्हणजे त्या शूर्पणखीचा मुलगा होता.
आणि त्या सर्पनिकाला ही बातमी कळलेली आहे आणि सर्पनिका तिथे आलेली आहे आणि सर्पनिका तिथे आपल्या त्या मुलाला मांडीवर घेऊन तिथे शोक करत आहे अरे माझ्या शबरी पाडसा अरे माझ्या शबरी व पाडसा, अरे माझ्या शबरी व पाडसा, अरे माझ्या शबरी व पाडसा. मातेच्या उदरी बालक मारियसी मातेच्या उदरी बालक मारियसी, मातेच्या उदरी बालक मारियसी अरे देवा शेवटांतरसी हरे देवा शेवटांतरसी, हरे माझ्या शबरी व पाडसा, हरे माझ्या शबरी व पाडसा. सर्पनिका तिथे आलेली आहे आणि त्या मुलाला त्या सुब्रतेला घेऊन तिथे शोक करत आहे. माते हा माते मी तपश्चर्या करत बसलेलो की देवराज्य मोडले पाहिजे आणि दैत्यराज्य सोडले पाहिजे. पण माते काय झालेलं आहे पाहतेस का? माते या जंगलामध्ये कोणता तरी मनुष्याचा वास आहे आणि या मनुष्याने त्या एका पुरुषाने त्याने माझ्यावरती हा वार केला आणि माते त्याच्यामुळे मी येथे मृत्युमुखी पडत आहे. अरे पुत्रा काही काळजी करू नको. जो कोणी आहे त्याच्याशी लढण्याची माझी तयारी आहे. तू काही काळजी करू नको असं सांगितले. थोडंसं अमृत तिने दिलेलं होतं आपल्या त्या मुलाला आणि त्या जुबरेतीने आपला जीव तिथे सोडलेला आहे. आणि त्या सर्पनिकेने काय केलेलं आहे? एका 16 वर्षाची कन्याकुमारी झालेली आहे. एका स्त्रीचं रूप घेतलेलं आहे आणि त्या लक्ष्मण शोधामध्ये ती निघालेली आहे. हा चांपा धरून हरी लक्ष्मण राणा लक्ष्मण राणा अरे आहा, या अर्ध्या ठिकाणी मी फिरत असताना मला तुम्ही फार आवडलेला आहात. मला आपल्याशी लग्न करायचं आहे. लग्न अगं सुंदरी, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. पण माझे ज्येष्ठ बंधू कोण रघुत्तम याची जर तू आज्ञा घेऊन आलीस तरच मी तुझ्याशी लग्न करू शकेन. म्हणजे आपला ज्येष्ठ बंधू कोण रघुत्तम राम याची काही आज्ञा पाहिजे का? हो. अरे तिची जर आज्ञा पाहिजे असेल तर आता मी तिथे जाते आणि रघुत्तमाच्या आज्ञा घेऊन येते म्हणजे झालं. धीर भाऊजी आहा. मी आपल्याला नमस्कार करते. अगं पण तू मला धीर भाऊजी का म्हणत आहेस? धीर भाऊजी आहा, आपला बंधू कोण लक्ष्मण आहा. हा मला अर्ध्या ठिकाणी मिळालेला आहे अहो. आणि त्याला पाहतेक्षणी आहा. मला त्याच्याशी माझं प्रेम जडलेलं आहे. प्रेम आहा. आणि त्याचं आणि माझं प्रेम जडलेलं आहे आणि मला त्याचे लग्न करायचं आहे. लग्न अगं पण जर लक्ष्मणाला लग्न करायचं असेल तर त्याला मी आज्ञा दिली पाहिजे हा. आणि जर आज्ञा दिली तरच तो माझा बंधू लक्ष्मण तुझ्याशी लग्न करू शकेल. या आदेशासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे. आहा. त्यांनी मला सांगितलेलं आहे की मी माझ्या भावाशिवाय काही करत नाही आहा. आणि ही आज्ञा घेण्यासाठी मी तुमच्याजवळ आलेले आहे. वा, तर वा. मला तुम्ही आज्ञा लिहून द्या. लिहून अगं हे सुंदरी, पण मी ही जी आज्ञा आहे ही आज्ञा तुला लिहून तरी कुठे देऊ? या जंगलामध्ये कुठेही मला लिहिण्यासाठी काही वस्तू उपलब्ध नाही आहे. मग मी तुला आज्ञा लिहून तरी कुठे द्यायची? मग काय करणार तुम्ही? एक काम करते हो, मी जी आज्ञा आहे
ती तुझ्या पाठीवर लिहून देतो. माझ्या पाठीवर आज्ञा लिहून देत आहे काय? जर मी तुझ्या हातावर जर ती आज्ञा लिहून दिली तर या अरण्याच्या ठिकाणी जाताच क्षणी त्या हातावरची आज्ञा तुझी पुसून जाईल. मी जर मोठमोठ्या पानांवरती जर आज्ञा लिहून दिली तर तू लक्ष्मणाला भेटेपर्यंत ती पानं खराब होऊन जातील. मग एक काम करतो, ही जी आज्ञा आहे मी तुझ्या ह्या पाठीवर लिहून देतो म्हणजे झालं. काही हरकत नाही. लक्ष्मणा रे वासू भटा आज्ञा घाली ते चोळीच्या बुटात. आज्ञा घाली ते चोळीच्या बुटात. लक्ष्मणा रे वासुभटा आणि अक्षर काढते चोळीच्या बुटात. रावणाची बहीण स्वर्पणिका रामधरुनिया आलिया. तिचे नाक कापावे, तिचे केस कापावे आणि तिला लंकेला पाठवून द्यावे म्हणजे झालं. अशी आज्ञा घेऊन स्वर्पणिका त्या पाठीवरची आज्ञा घेऊन ती परत लक्ष्मणाजवळ निघालेली आहे. ते न गेली लक्ष्मणाजवळी, ते तुन गेली लक्ष्मणाजवळी. अनुपाता घरी होणार मी, माझी ओ पत्नी होणार मी, तू माझी ओ पत्नी, माझी ओ पत्नी. अगं तू आज्ञा घेऊन आलीस का? हो हो मग तुझी आज्ञा आणलीस, आज्ञा आहे तरी कुठे? धीर भाऊजींनी हा. ही जी आज्ञा आहे ही माझ्या चोळीच्या पाठीवरती दिलेली आहे. म्हणजे पाठीवर आज्ञा लिहून दिली आहे. हो. अगं तुझी पाठ दाखव, मी आज्ञा काय ती वाचतो. आहा. आणि काय झालेलं आहे, लक्ष्मणानं ती आज्ञा वाचलेली आहे. लक्ष्मण अरे वासू भटा अक्षर काढते चोळीच्या बुटा. रावणाची बहीण स्वर्पणिका ती रूप धरून आलेली आहे. आणि लक्ष्मणाने त्या स्वर्पणिका तिचं नाक कापलेलं आहे आणि तिचे केस कापलेले आहे. आय या या करत करत ती रावणाजवळ निघालेली आहे. अरे 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 वाचवा वाचवा अरे. रावण प्रतापी रसे आले गिरिगिरी कैलासा, आले गिरिगिरी कैलासा. हे जनकाचा पण माळा वाकायचा, श्री रावणाने जनकाचा पण माळा वाकायचा, श्री रावणाने. हे रावण प्रतापी रसे आले गिरिगिरी कैलासा, आले गिरिगिरी कैलासा. अरे मी लंकापती रावण. बंधू 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 अगं सर्पणिका, बंधू अगं तुझे नाक कुणी कापले आणि तुझे केसांना कुणी कापले? बंधू 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 माझ्या मुलाला त्या सुभ्रतेला त्या लक्ष्मणाने आणि रामाने मारलेलं आहे, लक्ष्मणाने मारलेलं आहे. आणि माझे नाक कापून माझे केस कापून माझी त्याने विद्रूप करून मला त्याने इथे पाठवलेलं आहे. बंधू तुम्हाला याचा बदला घ्यायला पाहिजे बंधू. ए सर्पणिका, आता भाचं कोण सुब्रदैत्य हा तपश्चर्या करण्यासाठी बसला होता की देवराज्य मोडलं पाहिजे आणि दैत्यराज्य आलं पाहिजे. आणि तपश्चर्या करताना त्याच्यावरती कोणीतरी वार केला का? वार केला बंधू, त्याला मारलेला आहे. हा. बंधू त्याचा बदला आपल्याला घेतला पाहिजे बंधू. अगं पण बदला घेण्यासाठी त्या पर्णकुटीमध्ये आहे तरी कोण? तिथे ते राम सीता आणि लक्ष्मण त्या दशरथ राजाची त्या अयोध्यापती दशरथ राजाची ती मुलं आहेत. आणि त्यांना वनवासाला इथे पाठवलेलं आहे. आणि तिथे सुंदर अशी सीता तिथे आहे. अगं सर्पणिका, तू काही काळजी करू नकोस. आत्ताच्या आत्ता महारिष मामाला इथे बोलवतो आणि आम्ही दोघेही तिथे जातो आणि त्या सीतेचे हरण करतो म्हणजे झालं. काही हरकत नाही.
नमस्कार करतो. अरे मारीच मामा, हा, आपण ऐकलात का काय झाले? काय झालं? अरे सोनपरिकाचा मुलगा कोण सुप्रदत्त, याचा वध केला गेलेला आहे. याचा अवध केलाय का? हो, आणि याचाच बदला घेण्यासाठी आपल्याला त्या जंगलामध्ये जायला पाहिजे आणि तिथे असणारी जी सीता आहे तिला आपल्या या सोन्याच्या लंकेला घेऊन आले पाहिजे. मग आपल्याला काय केलं पाहिजे? मग मारीच मामा, तुम्ही एक काम करा, आपण हरणाचे रूप धरा. आपण हरणाचे रूप धरून त्या पर्णकुटीपाशी जा आणि तिथे असलेले तुळशी वृंदावन जे आहे त्याचे तुळशी खा. मी गोसेवेचे रूप घेतो, त्या सीतेकडे जाऊन भिक्षा मागतो आणि भिक्षा मागतो क्षणी ज्यावेळी सीता त्या झोपडीमधून बाहेर येईल त्यावेळी मी त्या सीतेला घेऊन आपल्या या लंकेला येतो म्हणजे झालं. ए रावणा, आपण हे करतोय हे मला काही खरं वाटत नाही रे. हे तुम्हाला योग्य वाटत नाही? मला योग्य वाटत नाही. आहा. अरे तो रघुत्तम राम म्हणजे कोण साधा सुद्धा नाही, तो देव आहे, देव. आणि देवाशी युद्ध कर, त्याची पत्नीला त्याच्या सीतेला पळवणं हे काही साधं नाही. अरे ह्यामध्ये काहीतरी मोठा अनर्थ होऊ शकतो, अनर्थ. मारीच मामा, आपण मला ओळखलं नाही. मी हा वीर आहे, दशमुखी रावण आहे. माझ्यासमोर एक काय आहे? रावणा, तू सांगतोस म्हणून तर मी हे करतो, परंतु ह्याचा अनर्थ तुला भोगावा लागेल. चला आपण दोघं तिथे जाऊया म्हणजे झालं. गुजराज स्वामी सदोजी सम्राट, राजा स्वामी, सदोजी सम्राट, राज्ययोग्य चंद्रप्रभाती, राजयोग्य धन्य समाधी, अहो, हे समोर जे हरिण आहे, जे मृग आहे, हे फार सुंदर मला दिसत आहे. याची चोळी जर मला तुम्ही बनवून दिला तर मला फार बरं वाटेल. सीते, हा, तू या हरणाची चोळी हवी आहे का? हो, मला चोळी हवी. या बनवण्याच्या ठिकाणी मला काही घालायला चांगले कपडे नाही. हो. आणि जरी सुंदर असं हे ते मृग आलेला आहे, आपल्या तुळशीचा इथे तो पाला खात आहे, याची जर मला तुम्ही जर चोळी बनवून दिला तर मला फार बरं वाटेल. सीते, जशी तुझी इच्छा. पण सीते एक लक्षात ठेव, मी ज्यावेळी या हरणाला मारण्यासाठी या जंगलामध्ये जाईन तर तू या झोपडीच्या बाहेर पडू नकोस म्हणजे झालं. काही हरकत नाही. आपले धीर भाऊजी म्हणजे आपले लक्ष्मण इथे आहे, त्यामुळे मी कुठून इथे बाहेर पडणार नाही आणि त्याची आपण काळजी करू नका. ए लक्ष्मणा, हा हा लक्ष्मणा, हा बंधू. अरे ऐकलंस का? अरे सीतेला या हरणाची चोळी हवी आहे, तर मी या जंगलामध्ये जातो, या हरणाची शिकारी करतो, तर तू या आपल्या सीतेमातेचं रक्षण कर. मी आत्ताच्या आत्ता जातो, या हरणाचा वध करतो आणि इथे येतो म्हणजे झालं. काही हरकत नाही बंधू. लांब लांब नगे जगाच्या दुवारी, लांब लांब नगे जगाच्या दुवारी, काकेला मी सोडी ग्रामर, काकेला मी सोडी ग्रामर. मामाने त्या रूप घेतलेला मृगाचं त्याला रामाने मारलेलं आहे, पण त्या मारीच मामाने मेलो मेलो असं केली, किंचाळी मारलेली आहे आणि ती किंचाळी पोचलेली आहे सीतेजवळ. सीते आणि लक्ष्मण इथे दोघं बोलत आहेत. धीर भाऊजी, धीर भाऊजी, आपल्या रघुत्तमाला काहीतरी झालेलं आहे, ह्याला यांच्यावर काहीतरी अनर्थ ओढलेला आहे, अनर्थ ओढलेला आहे आणि ते मेलो मेलो असं मला वाचा वाचा म्हणत आहेत. पण माते, मी आपल्याला एकटं
माझे ज्येष्ठ बंधू रघुत्तम यांनी मला आज्ञा दिलेली आहे. त्यांनी मला वचन टाकलेले आहे की आपल्याला एकटं सोडून कुठेही जायचे नाही. अरे तुला जर आज्ञा दिली आहे, अरे कसली आज्ञा तू पाळतोय? माझा तिथे पती को रघुत्तम राम, जो एक पत्नी एक वचनी आहे, तो तिथे मरत आहे आणि तू इथे वाट बघतोय. तुझ्यामध्ये काहीतरी खोट आहे, खोट. माते, 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 माते. माते, तू काय बोललीस माते? काय बोललीस? माते, मी असा विचारही करू शकत नाही. अरे मग जा. माझा नवरा माझा पती तिथे को रघुत्तम राम तिथे मरत आहे आणि त्याला तुला वाचवायला तुला जायला पाहिजे. माते, मी रघुत्तमाच्या शोधासाठी निघतो, पण माते एक लक्षात ठेव, मी ते जातो क्षणी या आपल्या पर्णकुटीच्या बाहेर एक लक्ष्मण रेखा ओढतो. या लक्ष्मण रेखेच्या बाहेर तू पाऊल ठेवू नकोस. इथे जर तू पाऊल बाहेर टाकलंस तर एक अनर्थ टळेल. म्हणून माते, तू या पर्णकुटीच्या बाहेर पडू नकोस म्हणजे झालं. लक्ष्मणा, अरे काही काळजी करू नको. मी या लक्ष्मण रेषेच्या बाहेर पडत नाही, पण तू माझ्या रघुत्तमाला वाचवणार रे. लक्ष्मण माते, वाचवणार. आज्ञा असावी. आत्ताच्या आत्ता जातो आणि रघुत्तम राम माझे ज्येष्ठ बंधू यांना शोधून घेऊन येतो म्हणजे झालं. ऐकत नाही. लांब लांब नखे सडाच्या कुमारी, लांब लांब नखे सडाच्या भिक्षा वाढ माई आम्ही परदेशी जोग्याया. भिक्षा वाढ माई आम्ही परदेशी जोग्याया. मनशीला काही गे आम्ही जोगी आया. नशीला काही गे आम्ही जोगी आया. माई भिक्षा वाढ माई भिक्षा वाढ. प्रणाम प्रणाम स्वामी प्रणाम. अगं माई मला भिक्षा वाढ. स्वामी, आम्ही या जंगलामध्ये राहतो. आमच्याकडे आपल्यासाठी देण्यासाठी काही नाही आहे. अगं तुझ्या घरामध्ये जे काही असेल ते या वैराग्याला, याला भिकाऱ्याला, या वैराग्याला दे. ही भिक्षा दे. तुझं चांगलं होईल, तुझं कल्याण होईल. स्वामी, आम्हाला इथे खाण्यासाठी काही नाही, पण माझे धीर भाऊजी रोज आमच्यासाठी कंदमुळे घेऊन येत असतात. हा. ही कंदमुळेच माझ्याकडे उपलब्ध आहे. ती मी आपल्यास देऊ का? अगं जा, ती कंदमुळं घेऊन ये आणि त्याची तरी मला भिक्षा दे म्हणजे झालं. वा वा. अगं सीते, हे काय करतेस? अगं या घरामध्ये अशी राहून दिलेली शे मला भिक्षा मला पावन होणार नाही. पावन तुला या रेषेच्या बाहेर आलं पाहिजे आणि रेषेच्या बाहेर येऊन तुला मला भिक्षा दिली पाहिजे, तरच ती पावन होणार. स्वामी, मी या लक्ष्मण रेषा आहे. हे माझे धीर भाऊजी लक्ष्मण यांनी ही रेषा आखलेली आहे. या रेषेच्या बाहेर मी पाऊल ठेवू शकत नाही. माझे धीर भाऊजी, माझे पतिदेव कोण रघुत्तम यांच्या शोधासाठी या अरण्यामध्ये गेलेले आहेत आणि ते जोपर्यंत इथे या झोपडीमध्ये येत नाही तोपर्यंत मी या रेषेच्या बाहेर पाऊल ठेवू शकत नाही. अगं जा, तुझी भिक्षा मला नको. मी इथून जातो म्हणजे झालं. स्वामी स्वामी स्वामी, थांबा 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 थांबा. अगं मग हे तुझे ते साप आहे, साप ना यांना बाजूला कर आणि मला येऊन भिक्षा घाल. जशी आपली आज्ञा स्वामी. अरे तुला मी गोसावी वाटतो का? तुझ्याकडे भिक्षा मागायला आलोय का? अगं मी लंकापती रावण आहे.
सीतेला त्या पुष्पक विमानातून घेऊन जात असताना त्यांना तिथे कोण भेटलेला आहे? जटायू भेटलेला आहे. जटायू, अरे रावणा या माझ्या सीता माताला घेऊन कुठे झालेला आहे? अरे जटायू, अरे कोण आहेस तू? मी राम भक्त जटायू आहे. राम भक्त जटायू आहे. अरे ही माझी माता सीता आहे. नामाचा जप करत आहे. रामाचा राम राम अशी म्हणत आहे. ही सीता माता आहे. हिला घेऊन तू कुठे झालेला आहेस? अरे जटायू, तू राम भक्त आहेस का? हा, तुला माहिती नाही मी कोण आहे? अरे मी लंकापती रावण आहे. माझा भाचा कोण शुभ्र दैत्य, याचा वध त्या लक्ष्मणाने केलाय. याचा बदला घेण्यासाठी ज्या सीतेला आम्ही घेऊन लंकेला निघालो आहे. अरे तू लंकेला तुला मी घेऊन जायला देणार नाही. आहा, अरे तुझा आणि माझं युद्ध होईल. युद्ध. अरे युद्ध तर आपल्या दोघांमध्ये होईल, पण युद्ध होताना आपल्या दोघांमधली ताकदही आपल्याला ओळखली अरे पाहिजे. हे रावणा, अरे तू तर एक पक्षी आहे. अरे मी माझं तुला खरं मरण सांगतो आणि तू तुझं मला खरं मरण सांग. अरे तुला माझं खरं मरण पाहिजे का? हा. अरे माझ्या डाव्या पायाचा जर अंगुष्ठ तू मोडलास तर माझं मरण आहे. आता तू सांग तुझं खरं मरण काय आहे? मी राम भक्त जटायू आहे. मी कधीही खोटं बोलणार नाही. आहा. माझं खरं मरण म्हणजे जर माझे हे दोन्ही पंख तोडले तर माझं मरण आहे. अरे जटायू, तुझे दोन्ही पंख तोडले तर तुझं मरण आहे का? हा. मग एक लक्षात ठेव, माझा डावा पायाचा अंगुष्ठ मोडलास तर माझं मरण आहे. हो जाऊ दे तुझ्या आणि माझ्या आता. तर आता पहिला वार कोण करेल? पहिला वार हा तू कर म्हणजे झालं. ना छोडो घालू दूंगी भरते रे घागरी. ना छोडो घालू दूंगी भरते रे घागरी. तू हनीदान तू आया, आज झगडा करण्यासाठी. आज झगडा करण्यासाठी. आज झगडा करण्यासाठी. रावणाने त्या जटायूला मारून टाकलेलं आहे. रावणाने आपलं खोटं मरण द्यायला सांगितलेलं होतं आणि रावण काही मेला नाही. त्याचा अंगठा तुटला आणि सीतेने तो बघितलेला आहे आणि जटायू तिथे तो विवळत खाली पडलेला आहे. आकाशातून खाली पडलेला आहे आणि रावण तिकडे लंकेला सीते मातेला घेऊन गेलेला आहे. इकडे राम आणि लक्ष्मण आपल्या सीते मातेला दोघं शोधत आहे आणि त्या जाताना जंगलातून त्यांना तिथे हनुमानाची भेट झाली आहे. रघुपती राघव राजा अरे लक्ष्मणा, आहा, अरे मी तुला सांगितलं होतं आपल्या वहिनीला टाकून कुठे जायचे नाही. आहा. बंधू, हा, मी आपल्या शोधासाठी आलो, पण मला वहिनीने नको ते शब्द वापरले. बंधुराज, मग मी काय करू? तरी पण मी तिला सांगितले की मी या बाणाच्या रेषा ओढत आहे. या रेषांच्या बाहेर तू येऊ नको, काहीतरी अनर्थ होऊ शकतो असे मी तिला सांगितले होते. अरे लक्ष्मणा, मग आपली जानकी कुठे गेली असेल तिला तर आपल्याला शोधलं पाहिजे. मग राम आणि लक्ष्मण या गुफा सोडून त्यांनी शोध चालू केलेला आहे आणि त्यांना तिथे हनुमान भेटलेला आहे आणि हनुमान त्यांना सांगत आहे, प्रभू मी आपल्याला प्रणाम करतो. प्रणाम. वा वा, अरे तुझे सदैव कल्याण असो. प्रभू, आहा. सुग्रीव नावाचा एक वानर आहे. आहा. तो या जंगला ठिकाणी राहतो. वा वा. त्याला त्याच्या भावाने स्वदेशातून हाकलून दिल्यामुळे आहा. तो अति दुःखित होऊन परदेशी भ्रमण करीत आहे. वा वा, त्या सुग्रीवाच्या आज्ञेने मी आपल्या समोर आलेलो आहे. तुमच्याची सख्य करायची अशी सुग्रीवाची इच्छा आहे. वा वा. अरे लक्ष्मणा, याचा चेहरा आनंदित दिसत आहे आणि या सुग्रीवाला आपण भेटण्याची हा इच्छा करीत आहे. त्याच्याकडून हा आला आहे. अरे हनुमाना, हा? आम्ही सुग्रीवाचे गुणगान यापूर्वी ऐकलेले आहे. हा. आम्ही सुग्रीवाला भेटण्यासाठी येथे आलेलो आहोत. तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्ही सख्य करण्यासाठी तयार आहोत, परंतु आम्ही मोठ्या अडचणीत आहोत रे, अडचणीत आहोत. ही गोष्ट चांगली आहे, पण आपण या अरण्यात का आला ते समजलं नाही. अरे
ही गोष्ट चांगली आहे म्हणतोय, सख्य करणं गोष्ट चांगली आहे म्हणतोस का? हो. अरे पण आम्ही अडचणीमध्ये म्हणजे काय आहोत तुला सांगतो. हा. अयोध्येचा राजा कोण? दशरथ. हा. त्याचा ज्येष्ठ पुत्र राम म्हणजे मी आहे. वा वा. मला पित्याने राज्यातून बाहेर काढल्यामुळे माझ्यासह वनवास आलेला आहे. मी त्याचा धाकटा भाऊ लक्ष्मण आहे. आम्ही पंचवटीत राहत असता रावण नावाच्या राक्षसाने आम्ही बाहेर मृगेश गेलो असता आमच्या आश्रमातून सीताहरण करून घेऊन गेलेला आहे. त्याचा शोध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. याप्रमाणे आमची थोडक्यात हकीकत आहे. आणि सुग्रीव जर आम्हाला मदत करील त्या उद्देशाने मी या पर्वतावर आम्ही आलेलो आहोत. रघुत्तम, मी आपल्याशी सख्य करीत इच्छित आहे. माझा भाऊ याने मला राज्याच्या बाहेर काढून टाकलेले आहे. तसेच माझ्या बायकोचेही हरण केले आहे. आपण दोघेही समदुखी आहोत. मला आपली मदत पाहिजे. अरे मी मदत करायला तयार आहे. तुझी मी मदत करील. तुला त्या वाल्यापासून तुला संरक्षण देईल आणि त्या वाल्याचा मी नायनाट करील. परंतु तुला वानर सैन्य आणून त्याच्याशी मला मदत केली पाहिजे म्हणजे झालं. जी तुझी इच्छा. वाली आणि सुग्रीव यांचं युद्ध चालू झालेलं आहे. पण याची कैसी आता एकटी मी जाऊ. पाण्याची कैसी आता एकटी मी जाऊ. पाण्याची कैसी आता. मी वाली आहे, वाली. मी बलाढ्य वाली आहे. आता एकटी मी जाऊ. सुग्रीव, वाटेवरी उभा वाली आणि सुग्रीवांचं युद्ध झालेलं होतं आणि वाली काही मरत नव्हता आणि सुग्रीव तिथे कमी पडत होता. त्यावेळी रामाने त्या वालीला तिथे मारलेलं आहे आणि सुग्रीवाला ते राज्य दिलेलं आहे आणि अंगद त्याचा पुत्र त्या अंगदाला ते राज्य दिलेलं आहे. आणि तेथून हनुमानाला रामाने सांगितलेलं आहे तू त्या लंकेमध्ये जा आणि अशोकवनात ती आपली सीतामाता बसलेली आहे तिला जाऊन तिचा शोध घेऊन ये म्हणजे झालं. आणि जाते वेळी काय कर, ही माझी अंगुठी जी आहे ती अंगुठी तिला आठवण म्हणून दे आणि तिला सांग की मी काही दिवसांमध्ये हे जे वानर सेना आहे यांना एकत्रित करून या लंकेला येऊन आग लावून जायचं ते झालं. आपल्याला प्रणाम करतो. अरे वानरा, तुम्हाला माते माते काय म्हणतोयस? मी तुला ओळखले नाही. माते, आहा, मी हनुमान आहे. आहा. मी अंजनी पुत्र हनुमान आहे. मी राम भक्त आहे. आपले पती कोण रघुत्तम राम यांनी मला आपली मुद्रिका म्हणजे अंगठी आपल्याला दिलेली आहे. ही अंगठी आपण घ्या आणि आपण काही काळजी करू नका. आपल्याला भेटीसो आपल्याला इथे नेण्यासाठी आम्ही वानर सैन्य गोळा करून आम्ही इथे येऊ. लंकेमध्ये सेतू बांधून आम्ही आपल्याला इथून घेऊन जाऊ म्हणजे झालं. वनवासी राम माझा सांगा कोणी पाहिला. वनवासी राम माझा सांगा कोणी पाहिला. अरे तू रामभक्त हनुमान आहेस का? हा हा. अरे माझ्या पतिदेवांनी ही अंगुठी माझ्यासाठी पाठवली आहे का? तुला निरोप देण्यासाठी पाठवलेली आहे माते. वा वा. अरे त्यांना माझा निरोप दे की मी ते सुखरूप आहे आणि लवकरात लवकर हे सर्व वानर सेना घेऊन या लंकेला आग लावा आणि मला इथून पुन्हा एकदा आपल्या त्या
अयोध्येला घेऊन जा म्हणजे झालं. काही हरकत नाही माते, मी आपल्याला प्रणाम करतो. आणि त्या हनुमानाने काय केलेलं आहे, त्या अशोकवनामध्ये सगळी जी फळं होती, झाडं होती, त्याची पानाची वाट लावलेली आहे, फळं खाल्लेली आहे. आणि ही बातमी पोचलेली आहे कुठे, त्या रावणाजवळ बातमी पोचलेली आहे की कोणी एक वानर येऊन त्या अरण्या ठिकाणी येऊन सगळी ती फळं खात होते, आपल्या त्या बागेची नासधूस करत आहे. म्हणून रावणाने सैन्य पाठवलेलं आहे आणि त्या वानरांना पकडायला पाठवलेलं आहे. रावण प्रतापी आले गिरिगिरी कैलासा, आले गिरिगिरी कैलासा. हुप, 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 हुप. अरे कोण हा हुप हुप करतोय आणि हा कोण आहे जो या माझ्या लंकेची नासधूस करण्यासाठी इकडे आलेला आहे? अरे रावणा, हा. तू त्या राजमहालात उंच सिंहासनावर बसलायस का, उंच सिंहासनावर? अरे हो, मी या लंकापती रावण आहे. ही सोन्याची लंका माझी आहे. माझं सिंहासन पण तेवढंच सोन्याचं आणि मोठं. अरे तू लावण अशी तर मी एक मायावी वानर आहे, मायावी वानर आहे. आहा. अरे मी पण उंच सिंहासनावर बसतो. आणि हनुमानाने काय केलेलं आहे, आपल्या शेपटीने ते सिंहासन उंच केलेलं आहे आणि तिथे बसलेलं आहे. आणि रावणाने आज्ञा केलेली आहे, अरे माझ्या सर्व या लंकेमध्ये असलेल्या सर्व राक्षसांनी एक काम करा. येथे आपल्या सर्व या लंकेमध्ये असणारे जे कपडे आहेत ते कपडे घेऊन या आणि या हनुमानाच्या शेपटीला बांधा आणि त्याच्या शेपटीला आग लावून टाका म्हणजे झालं. काय झालेलं आहे बघा, त्या हनुमान शेपटीला आग लावलेली आहे आग. परंतु हनुमान मध्ये कोण जादा नव्हता. त्याने काय केलेले आहे, ती आपली शेपटी घेऊन तो लंकेला तिथे आग लावत त्या लंकेला फिरत आहे. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन प्रभो. प्रभू हा? गेलो तू कुठे? लंकेला. प्रणाम प्रभू प्रणाम. अरे वा वा मारुती, हनुमान, अरे तू माझं काम करून आलास का? प्रभू गेलो होतो लंकेला. तिथे आपली सीता माता सुखरूप आहे. आपण दिलेल्या आज्ञेनुसार आपली अंगुठी सुद्धा तिला दिलेली आहे. येताना त्या लंकेमध्ये नासधूस करून त्या लंकेला आग लावून आलेला आहे. प्रभू हा? अजूनही तो आगीचा धूर उंच आकाशामध्ये आपल्याला दिसत आहे पहा. अरे वा वा हनुमान, आहा. अरे त्या लंकेला आग लावून आलेला आहेस का? हो. फार चांगलं केलेलं आहे. परंतु हे तुझं तोंड हे काळं कसं झालं, काळं कसं झालं रे? प्रभू हा? येताना समुद्रामधून येताना जी माझ्या शेपटीला जी आग लावली होती, ती शेपटीची आग पुसता क्षणी माझ्या हाताला तो काळा रंग लागला आणि तोच काळा रंग मी माझ्या तोंडाला पुसला आणि त्याचमुळे माझे प्रभू हे तोंड काळे झाले अरे आहे. वा वा मारुती, अरे ऐक मी तू सांगत आहे, हे बघ तू फार एक मोठं दिव्य काम केलेलं आहे. अरे समुद्रा ठिकाणी जर गेला असता तू, तिथे ती लाट आली लाट, आहा. आणि लाटेत तुझी शेपटी ती बुडवली आहे म्हणून त्या लाटेचा उगम झाला का? ओहो. आणि दुसरं ती आग लावून तो आला आणि तुझ्या शेपटीला ती आग लागली होती आणि तुझं तोंडाला ते शेपटी हात फासल्यामुळे तुझं तोंड काळं झालं. आहा. परंतु एक लक्षात ठेव, जेवढे वानर असतील या पृथ्वीवर येणारे वानर असतील ह्याची तोंड काळी असतील, काळी. हा? त्याची तोंड काळी असतील, सर्व वानराची तोंड काळी असतील, परंतु एकट्या हनुमानाचं तोंड हे लाल असेल, लाल असेल, लाल असेल. अरे रघुत्तमा आणि हनुमान यांनी फारही चांगलं मोठं दिव्य काम तू केलेलं आहे. अरे काही हरकत नाही, आपण नक्की सेतू बांधून आपल्या सीतेमातेला घेऊन ये म्हणजे झालं. महाराष्ट्र से अब हमारी कला यात्रा आ गई है उत्तर प्रदेश.
वाराणसी उत्तर प्रदेश स्थित अभिनव समिति के निदेशक श्री राजेंद्र कुमार श्रीवास्तव अपने दल के साथ प्रस्तुत कर रहे हैं समकालीन दस्ताने और छड़ पुतुल यानी कंटेम्प्रेरी ग्लव एंड रॉड पपेट। राजेंद्र कुमार श्रीवास्तव ने वर्ष 1997 में अभिनव समिति का गठन किया और साक्षरता अभियान में अपनी जिला साक्षरता समिति को सहयोग दिया। आपके नेतृत्व में इस संस्था ने कई शैक्षिक संस्थाओं के लिए ऐतिहासिक कहानियों और समसामयिक विषयों जैसे सामाजिक कुरीतियों पर भी कई कार्यक्रम प्रस्तुत किए हैं। आपने संगीत नाटक अकादमी द्वारा आयोजित कई विशेष कार्यक्रमों में भी भाग लिया है, जैसे पुतुल यात्रा, स्वच्छता अभियान पर आधारित विमल यात्रा, पुतुल रंग गांधी संघ, देशज कार्यक्रम इत्यादि। आपने कई विद्यालयों में प्रशिक्षण कार्यक्रमों और कार्यशालाओं का संचालन भी किया है, जिसमें आपने बच्चों को न केवल पुतुल का संचालन बल्कि पुतुल बनाने की कला भी सिखाई है। भारत सरकार के पूर्वोत्तर सांस्कृतिक केंद्र द्वारा गुवाहाटी में आयोजित पुतुल तमाशा में भी आपने अपनी कला का प्रदर्शन किया है। आपको उत्तर मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र इलाहाबाद द्वारा लोकविद सम्मान से नवाजा गया है। आज इस प्रस्तुति में आपका साथ दे रहे हैं श्री शोभनाथ, श्री महेंद्र कुमार, श्री प्रदीप पटेल, सुश्री रितु पटेल, सुश्री प्रिया राय और कुमारी वंदना। तो आइए आनंद लें श्री राजेंद्र कुमार श्रीवास्तव और उनके साथियों की इस प्रस्तुति का। अत्याचारों से धरती व्याकुल हो गई, तब उसने गाय का रूप बनाकर संपूर्ण देवताओं के साथ भगवान विष्णु की प्रार्थना की और उन्हें अपनी विपत्ति सुनाई। भगवान विष्णु ने गगनवाणी के द्वारा आश्वासन दिया कि जनि डर यहु मुनि सिद्ध सुरेशा, तुम्हें लागी भरी हो नर वेसा, अंसई सहित मनुज अवतारा, ले हम दिनकर वंश उदारा, कश्यप अदिति महातप कीन्हा, तिम कहु मैं पूरब वर दीन्हा, ते दशरथ कौशल्या रूपा, कौशलपुरी प्रगट नर भूपा, तिनके गृह अवतरी हो जाई, रघुकुल तिलक सुसारी भाई। इस प्रकार भगवान विष्णु ने अपने अंशों के सहित राम, लक्ष्मण, भरत और शत्रुघ्न के रूप में दशरथ के घर अवतार लिया।
नाना प्रकार के बाल चरित्र दिखाकर माता पिता को सुख दिया। गुरु के घर विद्या पढ़ने गए तो थोड़े ही समय में उन्हें संपूर्ण विद्याएं प्राप्त हो गईं। विद्या, विनय, गुणशील और स्वभाव से राम ने सबको अपने वश में कर लिया। वो वही करते थे जिससे दूसरों को सुख मिले और सचमुच राम के कारण अवधपुरी के लोग बहुत प्रसन्न थे। हे भरद्वाज, इतना चरित्र मैंने तुम्हें सुनाया, अब आगे का चरित्र देखिए। विश्वामित्र महामुनि ज्ञानी, बसहि विपिन शुभ आश्रम जानी। जहाँ जप जाके जोग मुनि करही, अति मारीच सुबाहु बिहरही। स्वस्ति नस्तारभ्यो अरिष्टाने स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु स्वाया पृथिव्या। बहुविधि करत मनोरथ, जात लागी नहीं बार। करिमज्जन सरजू जल, भये भूप दरबार। दुनिया गमन सुना जब राजा, मिलन गया ले विप्र समाजा। करि दंडवत मुनि सन्मानी, निज आसन बैठा रोहिन आनी। अब मन हर्षि बचन कहराओ, मुनि आप कृपा न कीन्हाओ पाओ। यही कारण आगमन तुम्हारा, कहूँ सो करत न लावाऊं बारा। असुर समूह सतावहि मोहि, मैं जाचन आयो न पुतोहि। अनुज समेत देहु रघुनाथा, निश्चर वध में होव सनाथा। अत्यादर को तनय बुलाए, हृदय लाई बहु भांति सिखाए। मेरे प्राणनाथ सुन दो, तुम मुनि पिता काल नहीं को। सौंपे भूप ऋषि सुत, बहुविधि देई अतीत। जननी भवन गए प्रभु, चले नाई पद सीत। पुरुष सिंह दो वीर हरणी, चले मुनि भय हरन। कृपा सिंधु मति धीर अखिल, विश्व कारण करन।
सदन शरीर पुलकन ऋषि अवलोकी अमित छवि पूर्ण समाधि प्रेम की नीर खेलत चलत करत मग कौतुक बिलवत सरित सरोवर तीर तोरत लता सुमन सर रूह पियत सुधा सम शीतल नीर बैठत विमल सिलनी विषपनि तर पुनि पुनि बरनत छाह समीर देखत नटत के की कल गावत मधुप मराल को किया पीर नयननि को फल लेत निरति खग मृग सुरभि ब्रज वधु अहीर तुलसी प्रभु ही देत सब आसन निज निज मन मधु कमल कुटीर चले जात मुनि दीन दिखाई सुनि ताड़का क्रोध करि धाई एक ही बाण प्राण हरि मीन्हा दीन जानी तेहि निज पद दीन्हा सात कहा मुनि सुन रघुराई निर्भय आज्ञा करहु तुम जाई होम करन लागे मुनि धारी आप रहे मत की रखवारी सुन मारी चिंता चर द्रोही लय सहाय धावा मुनि द्रोही भगवान राम तेहि मारा सत जो जन गाता गर पारा वाचक सर्व बार मुनि मारा अनुज निशाचर कटक इस प्रकार हे भरद्वाज ताड़का मारीच और सुबाहु को मारकर श्री राम महर्षि विश्वामित्र के साथ जनकपुर में धनुष यज्ञ देखने गए। वहाँ शंकर जी के धनुष को तोड़कर जनक नंदिनी सीता जी से विवाह किया। खुशी खुशी अयोध्या आए। कुछ दिन के उपरांत महाराजा दशरथ ने सोचा कि राम अब सब प्रकार से राजकाज चलाने योग्य हो गए हैं। मंत्रियों से विचार विमर्श करके उन्होंने राम के राज्य तिलक की घोषणा कर दी। इधर कैकेयी की बुद्धि मारी गई। उसने हठपूर्वक राजा से 2 वरदान मांग लिए, राम को 14 वर्ष का वनवास और भरत को राज तिलक। राजा को कैकेयी की बात माननी पड़ी। जिन राम को राज तिलक होने वाला था वही अब अपने भाई लक्ष्मण और पत्नी सीता को लेकर तपस्वी के वेश में घर से निकल पड़े। हे भरद्वाज, अब आगे की लीला देखो। मातु पिता प्रिय लोग सब सन माने सुभाए स्नेह सगाई।
नाव के नाई। नाव ले आओ, हमें गंगा के पार जाना है। नहीं प्रभु, मैं आपको अपनी नाव पर नहीं बिठाऊंगा। लोग कहते हैं कि आपके चरण रज के छूने से पत्थर की शिला भी स्त्री बन गई। यदि मेरी नाव भी स्त्री बन गई तो मैं अपने परिवार का पेट कैसे पालूंगा? दूसरा धंधा भी नहीं जानता। मैं आपकी और महाराज दशरथ की शपथ खाकर कहता हूँ कि जब तक आपके पैर पखार नहीं लूंगा, नाव पर नहीं बिठाऊंगा। तो वही करो जिससे तुम्हारी नाव न नष्ट हो। शीघ्र जल ले आओ और पैर पखाकर मुझे पार उतार दो, विलंब हो रहा है। केवट राम रजाय सुहावा, पानी कठवता भरी नहीं आवा। अति आनंद कुमति अनुरागा, चरण सरोज पखारन लागा। पद पखारी जलपान करी, आप सहित परिवार। पितर पार करी प्रभु ही पुनि, मुझित गयो लई पार। हे भरद्वाज, गंगा पार करके राम आगे बढ़े। प्रयागराज पहुंचकर संगम में स्नान किया। भरद्वाज और वाल्मीकि के आश्रम होते हुए चित्रकूट पहुंचे और वहीं पर्णकुटी बनाकर निवास करने लगे। इधर भरत अयोध्या की संपूर्ण राजलक्ष्मी को लेकर राम को खोजने चित्रकूट आ पहुंचे। आंखों में आंसू भरकर बोले, भैया, अयोध्या का राज्य आपका है, आप चलकर राज्य करें, वनवास मैं कर दूंगा। राम ने भरत को उठाकर छाती से लगा लिया और कहने लगे, भरत, तुम्हारे समान धर्म का पालन करने वाला संसार में और कोई नहीं है। पिता की आज्ञानुसार मुझे वनवास करने दो और तुम राज्य करो, यही हम दोनों का कर्तव्य है। भरत राम की खड़ाऊ लेकर अयोध्या चले गए और राम कुछ दिन और चित्रकूट में रहकर फिर आगे बढ़े। अत्रि के आश्रम गए, सरभंग ऋषि को दर्शन दिया। सुतीक्षण के साथ अगस्त ऋषि के आश्रम गए, फिर दंडक वन पहुंचकर पंचवटी में निवास करने लगे। कुछ दिन उपरांत क्या होता है, आगे की लीला देखिए। रावण के परी, दुष्ट हृदय
पास गई और उससे सारा वृत्तांत कहा। रावण ने निश्चय किया कि मैं राम की स्त्री सीता का हरण करूंगा। यही सोचकर वो मारीच के पास गया और उससे कहा कि तुम कपट मृग बनो। हे गरुड़, अब आगे की लीला देखो। इस मृग का कितना सुंदर चर्म है, इसे ला दीजिए। अब रघुपति जानत सब कारण, उठे हरषि सुर काज सवार। बहुत अच्छा सीधी, मैं अभी जाता हूँ, इसे मारकर चर्म लाए देता हूँ। लक्ष्मण, इस जंगल में बहुत राक्षस हैं। तुम सीता की रखवाली करना। बहुत अच्छा प्रभु। मुझे ऐसा लगता है आर्य पर कोई विपत्ति है। उन्होंने हाँ लक्ष्मण कहकर पुकारा है। तुम शीघ्र जाओ, उनकी रक्षा करो। आप कैसी बात करती हैं? जिनकी भवें टेढ़ी होने से संपूर्ण सृष्टि का नाश हो सकता है, उन प्रभु पर विपत्ति ऐसा असंभव है। प्रभु पर संकट है और तुम इस प्रकार कह रहे हो, इसका क्या अर्थ है? आप दुखी ना हो माँ, मैं जाता हूँ। विराजी महात्मन, मैं आपके लिए भिक्षा लाती हूँ। मैं रावण हूँ, रावण, लंका पति रावण। अरे दुष्ट, प्रभु अभी आते होंगे। अब कोई मेरे रास्ते पर नहीं आ सकता। चलो मेरे साथ। हे भरद्वाज, विलाप करती हुई सीता को रावण हर ले गया और उन्हें अशोकवन में रखा।
राम और लक्ष्मण जब आश्रम आए तो वहां सीता को न पाकर राम बहुत दुखी हुए। वन के वृक्षों, लता पत्रों और पशु पक्षियों से सीता को पूछते हुए वो वन वन भटकने लगे। मार्ग में मरणासन अवस्था में पड़ा उन्हें जटायु मिला। उसने बताया कि रावण ने मेरी ये दशा की है और वही राक्षस सीता को लेकर दक्षिण दिशा की ओर गया है। इतना कहकर जटायु ने प्राण त्याग दिए। राम ने विधिवत जटायु की क्रिया की और फिर आगे बढ़े। मार्ग में कबंध को मारकर वे शबरी के आश्रम पहुंचे। सुनो शबरी, मैं तो केवल भक्ति का ही नाता मानता हूँ। जाति पाति, कुल, धर्म, बड़प्पन, धन, परिवार, गुण और चतुरता सब कुछ हो, परंतु भक्ति न हो तो वो पुरुष ऐसा ही है जैसे बिना जल के बादल। भक्ति 9 प्रकार की होती है। इन 9 में से किसी एक भी प्रकार की भक्ति जिस प्राणी में है, वो जड़ हो चाहे चेतन, मुझे प्रिय है। फिर तुम में तो सभी प्रकार की भक्ति है। अच्छा, तो बताओ शबरी, क्या तुम सीता के विषय में कुछ जानती हो? प्रभु, आप तो ऐसे पूछ रहे हैं जैसे आप कुछ नहीं जानते हैं। फिर भी आप पंपा सरोवर की ओर जाइए, वहाँ आपकी सुग्रीव से मित्रता होगी, वही आपको सब कुछ बताएंगे। राम आगे बढ़े, ऋषिमुख पर्वत के समीप पहुंचे तो ब्राह्मण का रूप बनाकर उन्हें हनुमान मिले। हनुमान ने राम और सुग्रीव की मित्रता कराई। बाली का वध करके राम ने सुग्रीव की स्त्री और उसका राज्य वापस दिलाया। सुग्रीव ने सीता की खोज के लिए चारों दिशाओं में वानरों को भेजा। नल, नील, अंगद, हनुमान और जामवंत आदि दक्षिण दिशा की ओर गए। 100 योजन विस्तृत सागर को लांघकर हनुमान लंकापुरी पहुँचे। हे भरद्वाज, अब आगे की लीला देखिए।
मान ले। मैंने निश्चय किया है कि मंदोदरी आज सभी रानियों को तेरी अनुचरी बना दूंगा। केवल एक बार मेरी ओर देख ले। अरे दुष्ट, इस प्रकार बोलते हुए तुझे लाज नहीं आती? तू सोने में मुझे हरलाया। रघुवीर श्री राम सूर्य के समान है और उनके सम्मुख तू टिमटिमाते हुए जुगनू से भी कम है। आप ही सुनिखा चोट सम, राम ही भानु समान। पुरुष वचन सुनि काढ़ियसी, बोला अति खिसियान। सीता, तू मेरा अपमान कर रही है। यदि एक मास के भीतर तूने मेरा कहा नहीं माना तो मैं इसी खट से तेरा सिर काट लूंगा। भवन गया 10 कंधर, तिहाँ पिशाचिनी वृंद। सीता ही त्रास दिखावही, धरहि रूप बहुमंद। कपि करि हृदय विचार, दीन मुद्रिका डारि तब। जन्म शोक अंगार दीन, हर्षि उठि कर गहे। तब देखी मुद्रिका मनोहर, राम नाम अंकित अति सुंदर। चकित हृदय मुद्री परिचानी, हर्ष विषाद हृदय अकुलानी। तब हनुमान निकट चली गयो, फिर बैठी मन विस्मय भयो। हे माता, मैं प्रभु श्री राम का दूत हनुमान हूँ। उन्होंने ये अंगूठी देकर मुझे आपके पास भेजा है। परंतु मुझे विश्वास नहीं होता। नर और वानर का संग भला कैसे हो सकता है? आप संदेह न करें माँ, मुझे प्रभु श्री राम ने अपना दास स्वीकार किया है। मैं प्रभु की सौगंध खाकर सत्य कहता हूँ। कपि के वचन सप्रेम सुनी, उपजा मन विश्वास। जाना मन क्रम वचन यह, कृपा सिंधु कर दास। हरिजन जानी प्रीति अति गाढ़ी, सजल नयन फुल पावली हारी। मत कहु कुशल जाओ बलिहारी, अनुज सहित सुख भवन खरारी। कोमल चित कृपालु रघुराई, कपि कहि हेतु धरी निठुराई। सहज वाणी सेवक सुखदायक, कबहु सुरति करत रघुनायक। मातु कुशल प्रभु अनुज समेता, तब दुख दुखी सुख निकेता। कहुक दिवस जननी धरु धीरा, कपिन सहित आई हरि रघुवीरा। निश्चर मारि तोहि ले जहि, त्रिहुपुर नार दानी जसु गहि। परंतु यहाँ तो बहुत बड़े बड़े बलवान राक्षस हैं। तुम्हारी सेना में क्या
तुम्हारे ही समान सभी बंदर छोटे छोटे हैं। मोरे हृदय परम संदेहा, सुनि कपि प्रगट कीन्ह निज देहा। कनक भूधराधार शरीरा, समय भयंकर अति बलवीरा। सीता मन भरोस तब भयउ, पुनि लघु रूप पवन सुत लयउ। हे माता, इस बाग के सुंदर सुंदर फल देखकर मुझे बहुत जोर की भूख लगाई है। परंतु बेटा, बड़े बड़े राक्षस इसकी रखवाली करते हैं। उन राक्षसों का मुझे कोई भय नहीं है, बस आप आज्ञा दे दें। देखी बुद्धि बल निपुण कपि, कहेउ जानकी जाहु। रघुपति चरण हृदय धरी, तात मधुर फल खाहु। चलेउ नाई सिर बैठेउ आगा, फल खाए कर तोरे लागा। रहे तहाँ बहु घट रखवारे, कछु मारे कछु जाए पुकारे। सुनि रावण पठए भट नाना, तिन्हई देखि गरजेउ हनुमाना। तब रजनी कर कपि संहारे, गए पुकारत कछु अधुमारे। पुनि पठयउ तेहि अक्ष कुमारा, चला संग ले सुभट अपारा। आवत देखि बिटप गही तरजा, ताहि निपाति महाधुनि करजा। सुनि सुत वध लंकेश रिसाना, पठवा मेघनाथ बलवाना। ब्रह्मवान कपि कहते ही मारा, परति हुआर खटक संहारा। तेहि देखा कपि मूर्छित भयउ, नागपाश बांधि ले गयउ। दस मुख सभा देखी कपि जाई, कही न जाई कछु अति प्रभुताई। रे बंदर, बता तू कौन है? किसके बल से तूने राक्षसों को मारा? अरे रावण, जिसके बल से ये संपूर्ण संसार बना है, जिन्होंने करदूषण और त्रिजटा आदि राक्षसी को मारा है, जिनकी स्त्री सीता को तू चोरी से हर लाया है, उन्हीं राम का दूत मैं हनुमान हूँ। क्या तूने मेरा नाम नहीं सुना, जो इस प्रकार बह बह कर बोल रहा है? सुना है, अवश्य सुना है कि कुछ दिन बाली की कांख में दबा रहा है। रावण, अब भी कुछ नहीं बिगड़ा है। तू राम की शरण में आ जा। राम से विमुख होने पर कोई तेरी रक्षा नहीं कर सकेगा। क्या ज्ञानी गुरु मिला है मुझे? अरे बंदर, तेरी मौत बहुत निकट आ गई है। मौत मेरी नहीं, तेरी निकट आ गई है रावण। अच्छा, तो इस बंदर का अंग भंग कर दो। इसकी पूंछ में कपड़े बांधकर उन्हें तेल में डुबोकर आग लगा दो।
लपट बहु कोटि कराला, उलटी पुलटी लंका सब जारी, पूरी परा पुनि सिंधु मझारी। इस प्रकार हे भरद्वाज, लंका को जलाकर और सीता से चूड़ामणि लेकर हनुमान राम के पास आए। सीता की सुधि मिल जाने पर सुग्रीव ने अपने सेनापति को बुलाया। वानर और रीछों की बहुत बड़ी सेना तैयार हुई और राम ने लंका विजय के लिए प्रस्थान किया। रावण का भाई विभीषण राम की शरण में आया। नल नील ने सागर में पुल बांधा और इस प्रकार संपूर्ण सेना ने समुद्र पार कर लंका पर आक्रमण किया। घनघोर संग्राम हुआ। जब मेघनाद, कुंभकर्ण आदि रावण दल के बड़े बड़े योद्धा मारे गए, तब अंत में रावण राम से लड़ने आया। हे भरद्वाज, अब आगे की लीला देखिए। अरे तपस्वी सुन, जिन वीरों को अभी तक तुमने समर भूमि में मारा है, मैं उनमें नहीं हूँ। मैं रावण हूँ, राजा, जिसका नाम तीनों लोकों में व्याप्त है। तूने खरदूषण को मारा, विराट को मारा, बाली का वध किया, यहाँ तक कि मेघनाद और कुंभकर्ण को भी मार दिया। आज मैं सबका बदला चुका लूंगा। अगर तू समर छोड़कर नहीं भागा तो मैं तुझे काल के गाल में पहुंचा दूंगा। मैं रावण हूँ, रावण। आज तू रावण के पाले पड़ा है। अरे रावण, पढ़ पढ़ कर बात करने से कुछ नहीं होता। यदि तुझमें शक्ति है तो युद्ध भूमि में पराक्रम करके दिखा। संसार में 3 प्रकार के मनुष्य होते हैं। एक वे जो केवल बातें करते हैं, काम कुछ नहीं करते। दूसरे वे जो बातें भी करते हैं और काम भी करते हैं। और तीसरे वे जो काम करते हैं पर बातें नहीं करते। और सबसे अच्छे वही होते हैं जो काम करते हैं पर बातें नहीं करते। अच्छा, तो मुझे ज्ञान सिखा रहा है। वैर बढ़ाने में डर नहीं लगा। अब जब सामने आ गया हूँ तो बातें बना रहा है। ले, कही दुर्वचन क्रोध दत्त कंधर, पुलिस समान लाग थाए सर। नानाकार से मुख धाय, दिव्यर विदित गगन मही छाए। पावक सर छाए रघुवीरा, हनुमह चरे निशाचर पीरा। युद्ध विरुद्ध रघुपति तुम आयत कसमते। कोदंड धुनि अति कंड सुनि मनुजात, सब मारुत गते। कंपति कमठूधर सति, शिखरहि दिग्गज दसन दहि महि देखि कौतुक सुर हसे।
भूमि गिरत दस कंधर शुंभ सिंधु करे बेगज भूधर जय जय धुनि पूरी ब्रह्मंडा जय रघुवीर प्रबल भुजदंडा पर सहित मन देव मुनि दंडा जय कृपाल जय जय मुकुंदा जय कृपा कंदु मुकुंद द्वंद हरण शरण सुख पद प्रभु खल दल विदारन परम कारण कारुणिक सदा विभो सुर सुमन बर सही हर्ष संकुल बाज गुंडु विगह गही राम अंगन राम अंग अनंग बहु को इस प्रकार रावण को मारकर और लंका का राज्य विभीषण को देकर सीता के सहित श्री राम पुष्पक विमान पर आसीन होकर अयोध्या आए। इनके साथ अंगद, हनुमान, सुग्रीव, नल, नील और जामवंत आदि भी थे। इधर अयोध्या के नर नारी एक एक दिन गिन रहे थे। राम को पाकर जैसे सुख का समुद्र उमड़ पड़ा। भरत को जैसे अपने प्राण ही वापस मिले। राम ने तपस्वी का वेश त्याग कर राजसी वेश धारण किया और फिर वो घड़ी भी आई जब राम का राज तिलक प्रारंभ हुआ। प्रभु के मुनि मन अनुरागा तुरत देव सिंहासन माना रवि सम तेज सुवरनी न जाई बैठे राम द्विजन सिरुनाई जनक सुता समेत रघुराई देखी प्रहर के मुनि समुराई वेद मंत्र सब द्विजन उचारे नभकुर मुनि जय जयति पुकारे प्रथम तिलक वशिष्ठ मुनि कीन्हा पुनि सब विप्रन आय सुदीन्हा सिंहासन पर त्रिभुवन धाई देखि तुरंत गुंजुभी बजाई। जाओ जाओ भाई। प्रभु विलोकी मुनि मन अनुरागा तुरत देव सिंहासन मारा रवि सम तेज सुवरनी न जाई बैठे राम द्विजन सिरुनाई जनक सुता समेत रघुराई देखी प्रहर के मुनि समुराई वेद मंत्र सब द्विजन उचारे नभकुर मुनि जय जयति पुकारे प्रथम तिलक वशिष्ठ मुनि कीन्हा पुनि सब विप्रन आय सुदीन्हा सिंहासन पर त्रिभुवन धाई देखि तुरंत गुंजुभी बजाई। नभ दुंदुभी बाजहि विपुल गंधर्व किन्नर
राम राज नमगेत सुन सचराचर जग माही काल कर्म सुभाव गुण कृत दुख काहु हे भरद्वाज, वो शोभा और वो सुख शब्दों से वर्णन नहीं किया जा सकता। राम के राज्य में किसी को किसी प्रकार का दुख नहीं था। हे याज्ञवल्क्य, आपके मुख से राम कथा का श्रवण करके मैं धन्य हो गया। मेरा संपूर्ण संदेह नष्ट हुआ। मैं बार बार आपके चरणों की वंदना करता हूँ। इसी के साथ संगीत नाटक अकादमी द्वारा आयोजित इस 4 दिवसीय रामायण पुतुल उत्सव के दूसरे दिन की हमारी कला यात्रा यहीं विराम पाती है। कल हम हाजिर होंगे ओडिशा का पारंपरिक छाया पुतुल रावण छाया और पश्चिम बंगाल का पारंपरिक छड़ पुतुल यानी रॉड पपेट लेकर। आज इस कार्यक्रम से जुड़ने के लिए हम आप सबके आभारी हैं। कल भी आपकी उपस्थिति की हमें प्रतीक्षा रहेगी। आज्ञा दें। नमस्कार।